आम्हाला मानच देत नाही, काय रुस देत माना सर. हो आमच्याकडे लग्नच मोडलं हो, खरंच सांगतो लग्न मोडलं. एक तर जुळत नाही, मधल्याने ते खोटं नाटक करू करू जुळिलं. अहो मला माहिती आहे, कारण मी अजिबात खोटं बोलणार नाही. तुकोबाराय सांगतात एखाद्याचं जर असत्य बोलून जर लग्न जुळवत असाल तर ते पुण्य न घडता पाप घडतो, जोड जोडतो तो नरकात जातो. असत्यवचन होता जरी जोडी, जरी लग्न घडी परोपकार, जाईल पतना यासी संध्या नाही, साक्षी आहे पुढे सांगतो ते ऐका. ते लग्न मोडलं म्हणून मग त्या माऊली आल्या बा आश्रमात. म्हणलं काकू लईच वाईट झालं हो. हा ना ते म्हणे मधीच फिसकलंच म्हणतात ना, मधीच फिसकलं म्हणे. म्हणलं कशाहून झालं, थोडंसं तुम्ही पुढे यायचं ते पुढे यायचंय. ते म्हणे नाही महाराज त्या मुलीकडल्यानी फक्त ते आम्ही काहीच म्हणलो नाही. म्हणलं वरमायाला साड्या घ्या. हो म्हणलं 4-10 साड्यावरून तुमचं लग्न मोडलं का, वाईट झालं. हो ना महाराज. मी म्हणलो काकू किती साड्या होत्या, वरमाया किती होत्या. ती म्हणे 79. म्हणलं जमला. म्हणलं काकू मान मागायचा नसतो, तो पुरुषार्थ कमवायचा असतो. रडोन या मान कोण मागता भूषण. का तुकोबारायांचा उत्सव होतो सांगू तुम्हाला, का होतोय, त्याग केलाय म्हणून हो. आमचे श्री गुरु वैकुंठवासी विठ्ठल महाराज भोले बाबा, आम्ही कोळ सांगितलं त्या दिवशीच कीर्तन करून आलो. बाबा एक वाक्य नेहमी सांगायचे, भगवंताचा उत्सव नाही केला हरकत नाही हो, पण संतांचे उत्सव कराच. का हो, आमची जी निज वस्तू हरवली ना मायबाप, ती आम्हाला सापडत असते. ओवी तुमच्या मुखारवंदावर तरळते. बोला तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. तुकोबारांचं जीवन धन्य हो. आज ना भूतो ना भविष्यती देहू मध्ये एवढा समाज उपस्थित झालाय मायबाप. फार मोठा उत्सव आहे. आम्हाला देहूला जाता आलं नाही. आज सद्गुरूच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आमचं गावच देऊ झाले. विठाला विठाला ऐका, महाराजांनी प्रमाण दिले त्या प्रमाणाचा थोडा विस्तार करतो अभंगात. धन्यता माणसानं जीवनामध्ये कमवावी, पुरुषार्थ कमवून जीवन धन्य झालं पाहिजे. पण जीवनामध्ये आपलं जीवन धन्य न होता शून्यच होतंय. जीवन शून्य कोणाचं सांगू का तुम्हाला, संत वाङ्मयाच्या आधाराने सांगेल. हे बघा, जे माणसं पैसा कमवतात आणि कमवलेल्या पैशाचा स्वतः उपभोग घेत नाही, त्याचं इहलोकातलं जीवन शून्य असतं. लोक म्हणतात नाही नाही काय काय खरंय हो त्या माणसाला, कधी ते लय दलिंदर सारखा राहतो, स्वतः पण शरीरी भोग नाही जाण, या लागी इहलोकी शून्य. पैसा आहे पण त्या पैशाचा उपभोग घेत नाही, जीवन शून्य आहे. नाही स्वधर्म कर्म पंचयज्ञ, तेने परलोक शून्य झाला. नाथ बाबा म्हणतात स्वधर्म काही कळत नाही, दान पुण्य करत नाही. दान द्यायला लागला की त्याच्या हाताला ते कापर फुटतं. दाने कापे हात नावडे तिविशी मात. त्याला कुठं पंगत द्या म्हटलं, काय अन्नदान करा म्हटलं की तुकाराम महाराज म्हणतात त्याला ही नाही होती. विठाला विठाला नाही स्वधर्म कर्म पंचयज्ञ. गृहस्थी जीवनामध्ये 5 यज्ञ झाले पाहिजे बर, तेने परलोक शून्य झाला. हे बघा, ज्या माणसाच्या जीवनात सत्कर्म घडत नाही, कृपण माणसं, काय दान पुण्य घडणार आहे हो. आता वेळ नाही हो. आमचे गुरुवर्य मृदंग महर्षी पांडुरंग महाराज वैद्य बाबा, त्यांचं स्मरण केल्याशिवाय आम्हाला पुढे जायला परवानगीच नाही. बघा बाबा त्याला काय म्हणायचे दीपक महाराज, मक्खी चूस नाही, अजून कंजूस चिकट, बाबालाही शब्द द्यायचे. आणि अशा कृपण माणसाला लोकांनी भरी घातलं. नाही हो, सप्तात पंगत घ्यावंच लागते तुम्हाला, द्यायची इच्छाच नाही पण बळत बळी घातली. मग पंगत आता कृपण, मग त्यांनी वारकऱ्याला पंक्तीला जुन्या काळात, आता इथे बघा तुम्ही, जुन्या काळात घरी जेवायला जायचे वारकरी, सगळे घरी जेवायला गेले. आणि घरी जेवायला गेल्यानंतर मग ते पदार्थ वाढून झाल्यानंतर मग ते तूप वाढायची वेळ आली. ढक्कू चपातीच होती जुना काळ, ढक्कू चपाती तूप वाढायचे. आता त्याची ती अर्धांगिनी काय कोणत्या ब्राह्मणाकडे गुंजळीले होते मलाच माहित नाही. अहो खरंच ना हो, 500 दिले की गुण जरा जास्त जुळतात बरं असं म्हणतात. ते म्हणे महाराज तुम्हाला कसा अनुभव, आम्हाला अनुभवच नाही महाराज, अजिबात नाही, देव करू. लोक म्हणे महाराज तुम्ही संसार नाही म्हणून. आम्ही घाबरलेले माणसं आहे हो, आम्ही भ्याड माणसं आहे, त्याला तुमच्यासारखं धैर्यवान माणसं पाहिजे. किती चट्टा निघाले तर म्हणते नाही होत असतं, चालत असतं. विठ्ठल तीच त्याची ती अर्धांगिनी, तिनं ते तूप घेतलं वाढायला, पण चमच्याने नाही बरं माऊली. मग ते दाभण घेतलं, ते दाभण टेकायला लागले, त्याने ते पाहिलं. अग वेडी का खुळी, असं एवढं जर उधामाधा केला तर प्रपंच कसा व्हायचा.
मग कसं वाढायचंय? थांब, आतमध्ये घरात गेला तो विस्तू घेतला वाटीत कशात तरी, आणि त्या विस्तूवर एक तुपाचा थेंब टाकला आणि धुरच द्यायला लागला. मला सांगा, ह्या माणसाचं जीवन शून्य का धन्य? तुम्ही बोला. शून्य आहे. सत्कर्म करत नाही, जीवन शून्य. अजून बोलू तुम्हाला, शून्य जीवन कुणाचं? नाथ बाबा सांगतात, जो दोन्ही थडीवर हात देतोय, दोन्ही डगारावर हात आहे, त्याचं जीवन शून्य आहे. विठ्ठल विठ्ठल. एका जनार्दनी वाया गेले सर्व, एका जनार्दनी वाया गेले सर्व. बोला. एका जनार्दनी वाया गेले सर्व. विठ्ठल. एका जनार्दनी वाया गेले सर्व. देवना संसार दोन्ही शून्य, देवना संसार दोन्ही शून्य, देवना संसार दोन्ही शून्य, देवना संसार दोन्ही शून्य. एकनाथ महाराज सांगतात, जो संसारातही आणि परमार्थातही दोन्ही डगारावर हात आहे ना, त्याचं जीवन शून्य. लोक म्हणले, नाथ बाबा आम्ही तर ते प्रमाण पाठ करून ठेवले, तर महाराज लोकांना कचाट्यात घ्यायला. धन्य ते संसारी, आम्ही आसोनी संसारी जीव. लय आश्चर्य वाटतो. हे लोक म्हणतात ना, आसोनी संसारी जीव वेगू केरी, धन्य ते संसारी ठेविले आनंदी. पाठ मोटरीवरती असते तू, येतो दुर्दैव. हे बघा, संसार करा नाही असं नाही, पण आमचे गुरुजी पाठात सांगायचे, बाळांनो मनानं परमार्थ करावा, शरीरानं संसार करा. एका जनार्दनी वाया गेले सर्व, देवना संसार दोन्ही शून्य. मग लोक म्हटले, महाराज तुकोबारांची बीज आहे का तुकोबारांचं जीवन धन्य झालं? सांगा ना, त्याचं कारण सांगू तुम्हाला. जीवन कुणा कुणाचं धन्य होतं? तर जो पंढरपूरची वारी करतो, जो नाथबाबाची वारी करतो, संताची वारी करतो, त्याचं जीवन धन्य होतं. अनुपम्य इची थोरी मही क्षेत्र भूवैकुंठवरी, धन्यवार करे तुका म्हणे येतेचे. देवाची वारी करतो, जीवन धन्य. अजून सांगू तुम्हाला, जो कालेकर सण झाला कोणता, अंगाला ते लावायचा कलर काय, दोरवडी काय मारा, तसंही लोकांना दुसऱ्याच्या अंगावर उडायची इच्छाच असती, पण सामुदायिक मग आता घेतात रांगून, काय अवघडी. हे बघा, संसारातल्या रंगात रंगलाय, जीवन शून्य आहे. पण ना माझे नाथ महाराज सांगतात, जो पांडुरंगाच्या पंढरीनाथाच्या रंगात रंगलाय ना, त्याचं जीवन धन्य होतंय. हो वासुदेवा, ते बरं. विठाला विठाला धन्य जगी तोची एक वासुदेव. बोला बोला. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरि रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरि रंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. बघा बरं, नाथ बाबा सांगतात, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. हरीच्या रंगात नाचतोय ना, त्याचं जीवन धन्य. एक म्हणलं, आम्ही संसारात नाचतोय, मग मनके ढिल्ले होते, काय नाही होणार. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ऐका, तुकोबारांचं जीवन धन्य आहे. महाराजांनी प्रमाण दिलंय. महाराज म्हटले, मी अशी भक्ती करील, देहू गावातल्या लोकांना म्हणायला लावीन, नाही हो, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलंय, तुकोबारांचं जीवन धन्य झालं. आमचे गुरुजी पाठामध्ये म्हणायचे, बाळांनो स्वतः ज्या गावात जन्माला आलाय त्या गावातले लोक जेव्हा मानतात ना, समजून घ्यायचं जीवन धन्य झालंय. धन्य म्हणविन इह लोकी लोका, भाग्यामी तुका देखीला. तुकोबारांचं जीवन धन्य कसं झालं हो? पुन्हा क्वेश्चन मार्क आहे. उत्तर आहे, तुकोबारांनी जीवनात साधन फार सुंदर अंगीकारलं. हे बघा, प्रत्येक माणसाची इच्छा आहे की आपल्या पदरामध्ये फळ पडावं. प्रत्येकाचीच इच्छा आहे. असे 2-4 वर्ग केलेत शास्त्रामध्ये.
संसारिनो धनफलम देवानां रत्नफलम साधकानां मोक्षफलम निष्फलम कह प्रवर्तते. संसारी माणसाची इच्छा असते की आपल्या पदरात धनरूपी फल पदरात पडावं. कांदे आहेत का तुमच्याकडे? कपाशी झालेत, काढून झाली ना? हा, कपाशीचं सार काय बरं तुम्हाला? तुम्ही आता ती घातली कपाशी मोंढ्याला, काय असेल तिकडे घातली, त्याचं फळ काय भेटतंय तात्या? पैसा हे त्याचं फल आहे. संसारामध्ये पैसा नसेल तर किंमत नसती बरं का. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. ज्याच्याकडे धनच नाही ना, पैसा नाही, लोक त्याला ब्लॉक लिस्टला टाकतात. हा नियम आहे जगाचा. तो कोबराने उगीच रेखाटला नाही. संसारीनो धनफलम साधकानां मोक्षफलम. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये वाचा, करिता बुद्ध्याधिकाचे भोकसे ज्ञानोबाराय सांगतात. खूप कष्ट घेतात हो साधक. कशासाठी? शास्त्र शिकून त्याला मोक्षरूपी फल पदरात पाडून घ्यायचं. देवाला विचारा, तुम्ही जो समुद्र मंथन केलाय पदरात काय पडलंय? रत्न हे त्याचं फल आहे. तसं प्रत्येकाची इच्छा आपल्या जीवनात फल पदरात पडावं, पण त्याच्याकरता साधन योग्य निवडलं पाहिजे. गुरुवर्य चैतन्य महाराज म्हणत असतात, आमचं आयुष्य जातो पण आम्हाला साधनच निवडता येत नाही. आयुष्यरूपी भानू मावळतो आणि आमच्या मग हाताला साधन येतं. पण तेव्हा गाडी निघून गेलेली असते, मग म्हणतात हो आम्हाला बोदेगावला यायचं. आता नाही चालणार ना. ते एक आपल्याकडे म्हणे बरं, दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही. योग्य साधन निवडता आलं पाहिजे. मला बाकीचे साधन सांगत बसायचं नाही. ज्ञानाचं साधन आहे, तुम्ही नेहमी ऐकताय. कर्माचं साधन आहे, योगाचं साधन आहे. पण मला सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे, साधनाकडे यायचंय. ती भक्ती करण्याकरता देवाने सुंदर नरदेह दिलाय आपल्याला. आणि जर भक्ती करत नसेल तर माझे नाथ महाराज सरळ सांगतात, भक्तविना पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. अजून एक प्रमाणे बरं मला सांगा तुम्ही, तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणतात, ज्याच्या जीवनात भक्तीच घडत नाही तो जरी मनुष्य दिसत असला त्याला फक्त 4 पाय नाही, एक काय ते प्रमाण, पूछ नाही, पाय 4. मनुष्य मोकळ्या मनाने सांगा की हो, मनुष्य परी पाठिंबा द्या ना हो. मनुष्य परी कुत्रे येते. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ना त्याचं जीवन व्यर्थ आहे. भक्ती करण्याकरता नरदेह माझी भक्ती जळोत ते जी आले. आता महाराज सगळे दृष्टांत सांगतो. आता माझ्या उद्या खांद्याला आलंय. आता विठ्ठल विठ्ठल. आता महाराज होऊ जाऊ दे. आता मला ते ज्ञानेश्वरीचा विषय मी टाळत होतो वेळ. ऐका, ज्ञानोबरांनी ही उभी दिली, तैसे माझे भक्तीविन जळो त्याचे जी आले, पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसता काय. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याच्या जीवनात भक्ती घडत नाही त्याला पाषाण म्हटलंय बरं का. एक म्हटलं महाराज ते लय सुंदर आहे हो, ब्युटी पार्लरला जाते. अरे का रूप वैसा माझा, आथिले पण गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्हाळा. ते ज्वारी करतात का तुम्ही? वा 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 वा. हा, मला इथं यायचं. ज्वारी करतात ना तुम्ही? हुरडा आता हुरडा खात्यात, पण तिकडे पार्ट्या असतात त्या हॉटेलवर. ज्ञानोबराय सांगतात, ज्वारी फार चांगली हो, पण तिला दानाच नाही भरला. कनेविन सोपट कणसे लागले घनदाटे. गाव फार चांगले हो, गावाची रचना चांगली आहे. गावात शॉपिंग मॉल आहे, दुकान आहे, काळी पाटी पांढरं नाव पांढरी पाटी, सगळं पीएम करायला मला लावताय का? आता काय करावे गोमटे ओसनगर. गाव आहे, गावात राहिला माणसं नाही, व्यर्थ आहे. ज्ञानोबराय सांगतात, सरोवर तळ आहे फार मोठं, पण तळ्यामध्ये टिपूसभर पाणी नाही ना, तरी सरोवर आटले. याचा विस्तार करू का? राणी दुःखी भेटली. ते आता माता माऊल्याचा सण झाला, कोणता ते व्यवसायाचा, त्याला काय म्हणतात? संक्रांत. आज सक्रात. ओके. कशावर बसून आली ते नका सांगू आता बरं. काहींच्या घरी 8-8 दिवसाला सक्रात असते. एक जण म्हटलं महाराज शिमगा. अरे म्हणलं तसं हिंदूंच्या नववर्षामध्ये शिमगा एकदाच येतो, पण काही महाभाग असे असतात 2-2 दिवसाला शिमगा असतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, ते संक्रांतीचा सण होता. माऊल्या त्या व्यवसायाला आल्या आश्रमामध्ये. 2 माऊलीची चर्चा चालू होती. उगीच मला ते कानावर पडली. ओव्या पाठ करावं लागतं ना, असं ध्यानात राहतं. आता काय अडचण. ते कानावर शब्द पडले. एक जण म्हणते दुसरीला, आता नाव नाही घेत बरं तिचं, ते म्हणते वय अक्का ते डिसेंबर महिन्याचा हप्ताच नाही जमा झाला. काय म्हटली? डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा नाही झाला. दुसरी म्हणे काकू तुमचा डिसेंबर महिन्याचा माझा आधार कार्डच लिंक नाही झालं. याला म्हणायचं राणी दुःखिया दुःखी भेटली. आमचे गुरुवारी मारुती बाबा म्हणायचे पाठामध्ये, बाळांनो
दुःखी माणसाजवळ दुःखी मनुष्य गेला पदरात काय पडेल दुःखच ना तरी सरोवर आटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांज फुली फुलले झाड जसे झाड फार चांगले हो पण झाडाला फुलही लागत नाही फळही लागत नाही तैसे माझी भक्ती विन जळो तयाचे जे आले भक्ती जर जीवनात घडत नसेल मायबाप जीवन व्यर्थ आहे भक्ती करण्याकरता लागतोय नरदेह ऐका एक तुकोबारांच्या चौकड्याचं प्रमाण आहे नाटामध्ये तुकोबाराय सांगतात या शरीरानं साध्य परब्रह्म प्राप्त करता येत आहे वा वा हरी हरी उत्तम सार उत्तम सार उत्तम देवाचे हो देवाचे हो तरिकाची धरावे तरिकाची हे प्रमाण तुमच्या वर्ष श्राद्धामुळे चांगले फिट झालेत बरं बसलेले लोक सांगायला लागले दादा प्रमाण आता मी त्याचा विस्तार करायला लागलो तर पिष्ट पिशन्याय होईल बरं दळलेलं दळल्यासारखं होईल आता ऐका अजून एक नाटाचं प्रमाण आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे शरीर साध्य होय केले शरीर साधले परब्रह्म शरीर साधन आहे तुळशीदासांची चौपाई सांगतो साधन धाम मोक्ष कर द्वारा मोक्षाचं द्वार आहे महाराज हे शरीर या शरीरानं काही सुद्धा करता येतं ऐका जगाला खायला काळ बसलेला आहे फक्त प्रमाण सांगतो बरं का पाहे पा केवडा सरला से चवडा करुणी माझी वडा जगाला खाण्याकरता काळ बसलाय तो काळ सुद्धा लोटवता येतो त्याला मृत्यू चुकवता येतो माणसाने जर ठरवलं तर बरं बुद्धीनं ही बुद्धी सामान्य नाही ज्ञानोबाराय म्हणतात दिसते सामान्य बोला ना जैसी दीप कळिका धाकुटी बरी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हेथे कुटी म्हणून ज्ञानोबाराय सांगतात ही बुद्धी सामान्य आहे का पण दैव काय झालंय माहितीये का आपलं दैव हिवराच्या झाडाखाली झोपलंय भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम नाही का या पदावरच्या वया पहा ज्ञानोबाराय सांगतात दैवे अमृत कुंभ ओलांडला तो पायी दैवे अमृत कुंभ जोडला पाय हनुनी तैसा नासिता धर्म निपजला हेतुकपणे या बुद्धीच्या द्वारा तर परमात्म्याला आकळता येतंय महाराज आम्ही रोज हरिपाठामध्ये म्हणत असतो आता फक्त प्रमाण सांगतोय बरं का बुद्धीचं वैभव सांगतो तुम्हाला केशवाला आकळण्यात बुद्धीचे वैभव अन्य नाही एक केशवराजे ऐका गुरुवर्य महाराजांनी चातुर्मासात एक दृष्टांत सांगितला सांगतोय बुद्धिवान माणसं काळाला सुद्धा बुद्धीच्या द्वारावर लांबवतात म्हटले एक सदग्रस्त होता जेवायला बसला पंक्तीला आणि पंगत होती आमटी ती याची कशाची कढीची आणि कढी ती आमसुलाची नव्हती बरं मग वर अगदी दही लावलेलं ताकाची कढी आणि करणारा हुशार होता ती फोडणी त्याच्यात हिरव्या मिरच्या अजून कोथंबिरी जिरे मोहरी अगदी छान कढी बनवली होती आणि त्याला ती आवडतही होती आता जुना काळ होता मग ते कढीला खायला बसला त्याने ती पहिल्यांदा ती वाटी घेतली वाटी कशाचा जुना काळ द्रोणाचा होता हो ते द्रोण असं अलगद उचललं त्यांनी एक फुरका घेतला फुरकाच म्हणतात ना हा मग त्याला ती इतकीच आवडायला लागली त्याने ते भातावरचा त्या लापशिकडला मोरच्या कढीवरच वळला आणि नुसतं कढीच प्यायला लागला आवडीचा ज्ञानोबा म्हणतात आवडीचा विषय असला की माणसं हात नाही मागाकडे चालून देतात गंमत अशी कढी पित असताना बाकीचे माणसं जेवतात आणि त्याला यमाची यमदूत न्याहेर आली त्याचं आयुष्य भरलंय बरं आणि त्याला कढी पित असताना पहिलं द्रोण संपलं एक द्रोण आणि त्याने दुसऱ्याला सांगितलं पंगत उठायला टाइम आहे आपण परत एक द्रोण मागून घेऊ वाढप्याला म्हणे ओ तेवढं ते कढीची बादली घेऊन येता का तो कढीची बादली आणीपर्यंत त्याला न्यायला यमाचे दूत आले आणि यमाचे दूत आल्यानंतर त्याला समोर उभं राय तुम्हाला घ्यायला आलोय म्हणे हो तुम्ही कोण म्हणे यमाचे दूत आणि तुमचा नंबर आला लागलाय म्हणे आता
माडामध्ये जसा नंबर लागतोय ना तसा तुमचा नंबर लागलाय म्हणे, तुम्हाला न्यायला आलो. तुम्ही बिनधास्त न्या, काय हरकत नाही. फक्त मला एवढं सांगा कोणत्या यमाचे यमदूत आहे म्हणे. ते दोघं एकमेकावर पाहायला लागले यमाचे दूत. आपण म्हणजे बहुतेक आपल्या गैरहजेरीमध्ये निवडणुका झाल्यात काय तिकडं, म्हणजे नेमके नाही तुम्ही नव्या यमाचे दूत आहे का जुन्या यमाचे? उगाच मोगम म्हणला महाराज. ते म्हणा नाही नाही तसं जर असेल तर मग घोळ होईल. ते म्हणे थांबा मी विचारून येतो. हा यमाचे यमदूत गेले यम भगवंताकडे. अरे ते गिराईक नाही आणलं म्हणे, कोणत्या गावाचं ना काय गाव नाही सांगत आपण. ते का नाही आणलं म्हणे? ते म्हणे नाही ते मला एक सांगा म्हणे साहेब, तुम्ही नवीन यम का जुने यम? यम सुद्धा विचार करायला लागला. अरे यम तर एकच असतो, नवा जुना कस काय? आपल्या अनुपस्थितीमध्ये यांनी ठराव पास केला असेल बहुजन नजर हाटी आमदार गुवाहाटी वगैरे वगैरे. काय भानगड आहे, काय सांगता येत नाही ना. मग नाही नाही ते म्हटलं तुम्ही नव्या यमाचे का जुने यम? यमराज म्हणलं थांबा थांबा आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. मग आता ब्रह्मदेवाकडे गेले. अहो म्हणे अहो काय प्रकरण आहे म्हणे, मी नवा यम का जुना यम? ब्रह्मदेव म्हटले आम्ही यमराजा तुम्ही संयमन करणारे देवतात, एकच यम असेल दुसरं कसं? नाही ते म्हणे जरी खरं असलं पण ते कसं असतं, माणसाला उचलायचं खातं ते भगवान शंकराकडे. उत्पत्ती पालन आणि संहार, कदाचित खाते वाटप करत असताना त्यांनी काही दुसरा यम निवडला मला माहित नाही. मग आपण चला महादेवाकडे जाऊ. देवो के देव महादेव धरतात ना पशुपतीनाथाचे. आपण मग सासाला चांगला चहा पाहिजे झाला. विठाला विठाला ऐका, सगळे देवदेवता कुठे गेले आता? महादेवाकडे. कुठे राहतात महादेव? कैलासावर. कस काय येणं केलं? अहो देवा एवढं सोडावं प्रकरण, काय झालंय? हा नवीन यम का जुना यम? तुम्ही काय केलंय? घोटाळा झाला सगळ्या मृत्यू लोकांमध्ये. होते म्हणे नाही नाही माझ्याकडं माणसं उचलायचं काम आहे, खाते वाटप खरं काम भगवान विष्णूकडे. असं मग चला वैकुंठामध्ये. सगळे कोण कोण? यमराजा, त्यांचे दूत, ब्रह्मदेव, भगवान महादेव कुठे गेले आता? वैकुंठात गेले. भगवंत म्हणले कस काय अचानक येणं केलं? तेव्हा तुम्हाला जर असं ढवळाढवळ करायची होती खाते वाटपामध्ये तर मग अगोदर सांगायचं ना, आम्ही वेळीच पक्षांतर केलं असतं. तुम्ही जवळ घेऊन ईडी लावतात आम्हाला. विठाला विठाला म्हणजे काय प्रकरण आहे? तेव्हा हे नवीन यम का जुना यम? देव म्हटले अहो तुम्हाला कळत कसं नाही? ब्रह्मदेव तुम्हाला तर 4 मस्तिकेत, अहो एकच यम असतो. तुम्हाला कोण म्हटलं? ब्रह्मदेव म्हणे महादेव म्हटले. महादेवाला विचारलं तुम्हाला कोण म्हटले? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला विचारलं तुम्हाला कोण म्हटलं? म्हणे यमराज. यमाला म्हटलं तुम्हाला कोण म्हटलं? यम म्हणे हे काय माझे दूत. सांगा बरं. त्यांना पुढे घेतलं. कोण म्हटलं तुम्हाला नवीन का यम जुना यम? अहो त्याला न्यायला गेलो, तो मनुष्य बसलेला होता खाली मृत्यू लोकामध्ये. त्याला उचलायला गेला तर तो म्हटला तुम्ही यमाचे दूत आहात, नवीन का जुने? देव म्हणे चला बरं. व टाइमपास केलाय त्यांनी, 12ला फुलं टाकायचे. हा सगळे देवदेवता कुठं? तो काय करतोय तो? हा कडी पितोय. त्याच्या डोक्यात ते कडीचाच होता ना, तो पित होता. आणि सगळे देवदेवता आले. देव म्हणे याचा विचार करू नका, पहिलं उचला बरं म्हणे. काय रे म्हणे तुला कळतं का? काही विधानं करतो, सगळं सिस्टम कॉलॅप्स केलंय तू. मग काय नाही म्हणे देवा मला घेऊन जा. नाही याला घेऊन जा, याचं ऐकू नका म्हणे. ते यमाचे यमदूत त्याला फाशी टाकायला लागले. पण तेव्हा म्हणे एक विचारायचं होतं, मला घेऊन जा पण शेवटची इच्छा. काय म्हणे? असं म्हणतात की कीर्तनामध्ये मी ऐकलंय, प्रवचनामध्ये, की तुमच्यापैकी एकाचं जरी शेवटच्या काळात मुख पाहिलं तर त्याला मोक्ष मिळत असतोय. मग आता कसं व्हायचं? ते म्हणे डोक्याला हात लावला, हा जरा जास्तच चतुर दिसतोय. 4G का 5G? अरे तुला हे झालंय? अहो म्हणे काहीच नाही, मला कढी प्यायची होती, कढीवाला यायला वेळ होता, हे मला घ्यायला आले, मला उगाच टाइमपास म्हणून मी विधान केलं. तुम्ही नवीन यमाचे दूत का जुन्या यमाचे दूत? मला फक्त एवढं सांगायचं, थोडी बुद्धी चालवली मृत्यू टळला. विठाला विठाला म्हणून थोडं कढी पेताना जरा विचार करीचा बरं. म्हणजे सांगायचं का यमाचे मला बुद्धीनं मृत्यू टाळता येतो बरं, पण तुकोबारांनी बुद्धीनं नाही, भक्ती करून मृत्यू टाळलाय. असं कोणती साधना केली जगद्गुरु तुकोबाराय? आज जगामध्ये काळ खायला बसलाय सगळ्यांना. तुम्ही अशी कोणती साधना केली? ते म्हणतात ना सिद्धांची लक्षणे साधकासी. तुकोबाराय पोहोचलेले संत आहेत हो, पण तुमची माझी सर्वांची दया आली. बुडत हे जन ना देखावे डोळा, येतो कळवळा. विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांचं युट्यूबला एक कीर्तन आहे बरं. आणि ते कधीच आहे सांगू का तुम्हाला? तुकोबारायांचा 350वा वैकुंठ गमन सोहळ्याचा. पहिलं आले हरी शंख चक्र घेऊ,
घेऊन या करी. ह्याच्यावर कीर्तन आहे 25 वर्षापूर्वीचं. त्याच्यावर अण्णांनी एक चाल लावली, त्याच्यातला भाव सांगितला. अण्णा म्हटले की जे बुडत असतात ना त्यांना जे काढत असतात ते संत असतात आणि काढणाऱ्यालाच बुडवतात तो जीव असतो. विठ्ठल विठ्ठल. विचार करा बरं, जे बुडत असतो त्याला काढायला जो जातो, आपण नेहमी प्रकरण पाहतो, शेततळ्यात पडत येत पोरं, जे काढायला जाते त्यांनाच घेऊन बुडत येत. तसंही महाराज तुम्हा आम्हाला काढण्याकरता हे संत. आमचे चैतन्य महाराजांचे एक अजरामर वाक्य आहे बरं. ते म्हणत असतात, आपण इतके भाग्यवान माणसं आहोत, ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या नंतर जन्माला आहोत. आपण ज्ञानोबारायांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर इतकी गोड ज्ञानेश्वरी वाचायला भेटलीच नसती, नाही का? पण आम्हाला ते कळत नाही, हे दुर्दैव आहे. ते एक बाळक्रीडेमध्ये प्रमाणे विष्णू महाराज, आम्हाला देव, साधू संत, ग्रंथ, धर्म हे आम्हाला हयातीत कळत नाही हो. वेळ निघून गेली का मग कळतंय. समाज म्हणजे काय सांगू का तुम्हाला? अगोदर चूक करतो आणि नंतर आरती करतो तो समाज. बाळक्रीडेत अभंग आहे, आधी चुकी मग घडे आठवण, तुका म्हणे जन परिचय. नाही कळाले छत्रपती संभाजी महाराज, नाही कळाले छत्रपती शिवाजी महाराज. आता पिक्चर थिएटर मधून जेव्हा बाहेर येतात ना, हुंदका देव देव लोक रडतात आणि मग म्हणतात राजे नाही कळले तुम्ही. समाजाची तीच रीती आहे महाराज. तुकोबारायला त्याच देहूत्या लोकांनी त्रास दिला की नाही हो. कोपला पाटील गावीचे हे लोक, आणि तेच लोक म्हणायला लागले नाही तुकोबारांनी भक्ती करून पुरुषार्थ साधला आणि वैकुंठाला गेला. असं कोणतं साधन केलं तुकोबाराय तुम्ही? तुकोबारांनी सांगितलं सर्व अधिकार सेव्य भक्ती हे साधन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, काळ सुद्धा आमच्यावर चाल करू शकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. धवळीले जग हरि भजनी धवळीले जग हरी भजनी धवळीले जग. हॅलो 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 हॅलो. चुकविला लाग कळी कळता, चुकविला लाग कळी कळता, हरि भजनी धवळीले जग हरि भजनी धवळीले जग. चुकविला लाग कळी कळता, चुकविला लाग कळी कळता, हरि भजनी धवळीले जग हरी भजनी महाराज म्हणतात हे साधन आहे बघा. साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधन लागतंय. ज्ञानोबारांची ओवी आहे ना, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात, साधन कुठपर्यंत माहितीये का? साध्यापर्यंत. जो वरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा, तवची या साधना भजावे लागे. यष्टी कुठपर्यंत? मुक्कामाला तुमच्या निश्चित स्थळापर्यंत. तसं भक्ती हे साधन आहे म्हणे. एरवी तुकाराम महाराज अजून एक अभंग ऐका. महाराज म्हणतात माझ्या जीवनाला तशी काय किंमत देऊ, किती लहानपणा घेतात तुकोबाराय. तुकोबाराय सांगतात राजाला मतलब कशाचा असतो माहितीये का? साखरेचा असतो. आता गुळ द्या जरा 2 मिनिट, तुम्हाला सांगतो उदाहरण प्रॅक्टिकली करून सांगतो ना. आता प्रमाणे तसं आता हा गुळ आहे, हात ठेवलाय त्यांनी, दिला मला जसं काय कागदामध्ये दिला, देत असताना कागदात दिला समजा त्यांनी. मला मतलब कशाची हो? गुळाशी. तुकाराम महाराज सांगतात माझं जीवन कागद आहे हो, माझं जीवन. पण काय झालं, ह्या गुळामुळे किंमत आली. साखरेच्या योगे वर्ख राजा कागदाते देख, तैसे या महामाणूस पण राम नाम केल्या. माणसाचं मनुष्य पण तुम्हाला सांगतो रामाच्या नामात. त्याच्या जीवनात राम नाम घडत नाही ना, त्याच्या जीवनाला किंमत नाही हो. तुकोबाराय सांगतात देवहाऱ्यामध्ये तो पाट असतो ना देव ठेवण्याकरता, त्या पाटाला किंमत काय येते माहितीये का? त्याच्यावर देव बसलेत म्हणून. देवा देवा पाट देवहाऱ्यावरी वैसे स्पष्ट, सुवर्ण कलिका योगे लाख कंठी धरिती श्रीमंत लोक. रत्न महत्वाचं असतं लोकाला, हिरा माणिक वगैरे वगैरे, पण ते रत्नाला कोंदण सोन्याचं असतं म्हणून सोन्याला किंमत येते. काय भाव आहे सध्या? किलोचं नसतं म्हणा, 91वर गेलं म्हणतात, सेंचुरी गाठायचं शक्यता आहे. रत्नामुळे त्या सोन्याला किंमत आहे.
त्या गुळामुळे त्या कागदाला किंमत आहे, पाटामुळे देवामुळे पाटाला किंमत आहे. तेच तुकोबाराय सांगतात, ब्रह्मानंदे योगे तुका पर्यंता जनलोका. माझं जीवन तसं सामान्य हो. मग असं सामान्य जीवन विशेष कधी होतं सांगू तुम्हाला? भक्तीनं होतं. काय कोणती भक्ती केली? महाराज सांगतात, हरी भजन, हरीचं भजन. हरी भजनी हे धवळीले जग चुकविला लाग. जग शब्द आहे बरं, ढवळणं शब्द म्हणजे डोळून घेणं. किती ढवळलं तुकोबारायने. ज्ञानोबारायांची एक ज्ञानेश्वरीतली कोबीस ठेवतो, सततम कीर्तयंतो माम, या पदावरच्या ज्ञानोबारायांची उभी आहे. ज्ञानोबाराय सांगतात त्यांनी वैकुंठच गेलंय. काय नासिले व्यवसाय इथून सुरुवात आहे. वैकुंठची केली आघवे. ज्ञानोबाराय सांगतात धवळले विश्व. माऊली म्हणतात इतकी हरिभक्ती केली, इतकी हरिभक्ती केली, त्या प्रत्येक इंद्रियाला अशी तुकाराम महाराजांनी सवयच ठेवली होती. डोळ्याला सांगितलं, डोळे तुम्ही पहा विठोबाचे मुख. कानाला सांगितलं होतं, तंबीच दिली होती, भगवंताचेच गुण ऐकायचे. बरं, वाणीला वाचेला सुद्धा सांगितलं होतं, देवाचंच नाम घ्यायचं. इतकं नामचिंतन, नामस्मरणच भक्ती केली हो. सर्वात श्रेष्ठ भक्ती नामचिंतन भक्ती. इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली. परिणाम असा झाला, ज्या देहूभूमीत राहत होते ना, त्या देहू गावातलं रजकण घेतला आमच्या आई साहेब जिजामाऊली. कोणत्या डोंगरावर तुकोबाराय गेले, त्या काळात काय सुविधा नव्हती. प्रत्येक डोंगराची माती घ्यायच्या, त्या मातीला कान लावायच्या. जिकडनं विठ्ठल विठ्ठल दोन्ही यायचं आहे, याला म्हणायचं आहे नामस्मरणाचा परिणाम. जिकडं तिकडं जिकडे नामाचे चिंतन प्रगट करा, पसारा करा, असाल ते करा, जेथे तेथे हरिभजनी हे धवळीले जग. जग धवळून काढलं महाराज. अहो ऐका ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांची कीर्ती ऐकली. जाणता राजा हो. मी सांगायला आनंद वाटतो, त्रेतायुगामध्ये एक राजा झाला, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू. 22 जानेवारी विसरले तर नाही ना तुम्ही? हा विसरू नका बरं, कारण लोकांचा ट्रेंड मध्ये जगायचा सध्या काळ असतो. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू, द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा, आणि कलयुगामध्ये एक राजा झाला मायबाप. त्याच राजाला फक्त जाणता राजा म्हणता आलंय, छत्रपती शिवाजी महाराज. नाही महाराज, असा राजा होणार. महाराज मी चरित्र जिथपर्यंत अभ्यासलंय, श्रवण केलंय, राजे तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन असे समोर बसायचे. वेगळं असं नव्हतं महाराजांना, कारण उगीच तुकाराम महाराजांनी तो अभंग रेखाटला नाही का. कथेची मर्यादा सांगत असताना, आपण बैसे बाजीवरी सामान्य हरच्या दासाधरी, तरी तो सुळावरील वाहिजे निश्चय. कथेमध्ये कीर्तनामध्ये कधी उंच नाही बसायचं. बरं, दीपक महाराज फार सुंदर जोग महाराजांचा प्रसंग सांगा, बरोबर ना. छत्रपती शाहू महाराजांनी जो फार मर्यादा आहे हो कथा कीर्तनाच्या. मला इथे एक आवडणारी गोष्ट सांगू का प्रभाकर महाराज. विनेकरांनी विना घेतला आणि गपचिप घेऊ जाऊन उभे राहिले तो. हे खूप आवडलंय हो. नाहीतर ते अलीकडे तेवढं कट करा, मी मोकळं बोलतो फक्त तेवढं कट करा. गाथ्याचं पारायण करत असताना एक अभंग आला, म्हणजे आता चालू ठेव, नंतर एडिट करताना बंद करा. ऐका, गाथ्यामध्ये आता ते अलीकडे ते कीर्तनामध्ये ते आणि वाजवणारे मग ते वाजवतात आणि ते महाराज तुकोबारायला मान्य नाही बरं. माझा लहान तोंडी मोठा घास होईल, पण सांगतो एक अभंग आहे बरं. मी जे बोलेल ते प्रमाणानेशी बोलेल. तुकाराम महाराज सांगतात, अरे म्हणविता हरिदास कार्य नाही लाज, दिनासी महाराज म्हणसे ना. तू देवावर विश्वास आहे, कोणाला महाराज म्हणतोय? पोटासाठी खटपट काय म्हणविता हरिदास, विठाला विठाला काय आयसे पोट न भरेसे झाले, हलविसे कुले सभे माझी. महाराजांचे शब्द आहे. तुझं काय पोट भरणार नाही का? त्याच्यासाठी तू विनासारखा एवढं मोठी साधना घेऊन लोकांसमोर नाचतो. तुकाराम महाराजांना तुका म्हणे पोटी केली विडंबना. नसेल तर अभंग जाऊन वाचा 3 चरणाचा. हे मान्यच नाही. अजून एक गोष्ट मला इथे आवडली, तुम्ही कीर्तनामध्ये इतकी चांगली चाल गायली आणि इतक्या शांत रसात गायली, अगदी म्हणजे मला हे आवडलं म्हणून सांगतोय बरं. हे कीर्तनाचं आता जे मंडल तयार झालंय ना, त्या चालीमुळे झालं. तुकाराम महाराज इतके, महाराज छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे कीर्तनामध्ये, काहीच नाही, प्रभावित झाले, प्रभू भावित झाले तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये. आणि राजाने पाहिलं आपलं साधू आपल्या नगरीमध्ये असा विरक्त महात्मा राहतात, धनाचा संग्रह नाही हो, कसा उदरनिर्वाह चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. अभंग पहा तुम्ही, 13-14 अभंग आहे नजराण्याचे. दिवट्या छत्री घोडे इथून सुरुवात होती. तुकाराम महाराजांच्या घरी आले व ते लोक ते सगळं घेऊन पैसा
धन वगैरे सोनं नाणं. महाराजांनी ते पाहिलं आणि महाराजांनी मनात विचार केला आणि त्यांना सांगितलं, बाबा हे जे आहे ना तुमचे धन ते मला मृत्यूके समान मातीसारखं वाटतंय. तुकोबारांचे तुमचे एरवित्त धन. मग तुकाराम महाराजांनी एक अभंग छत्रपती शिवाजी महाराजांकरता पाठवला. तो अभंग वाचत असताना नाही हे प्रकरण वाचत असताना आमची छाती अशी रुंदते. हो आम्ही कोणाचे मुलं आहेत महाराज, आम्ही कामधेनूचे लेकरं येतो आणि आम्ही जगासमोर हात पसरवणं धिक्कार आहे आमच्या जीवनाला. विठाला विठाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक अभंग पाठवला तुकोबारायांनी. काय त्याचा शेवटचा अभंग? आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, राजांना पत्र पाठवलंय अभंगात. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. राजे तो विठ्ठल म्हणा, तुमचं हे धन आहे ना, तुमचे एरवित्त धन ते मज तुकोबारांनीच म्हणावं बरं का. मग राजाला एक अजून निवेदन केलंय. राजे तुम्हाला जर द्यावं वाटत असेल ना, या तुकारामाला सुखी करावं वाटत असेल ना, फक्त राजे एक करा, जगदंबेची कवड्याची माळ गळ्यात आहे ना, तशा माझ्या पांडुरंगाची एक माळ ठेवा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा, एकादशीचं व्रत करा बरं राजे. आणि या स्वराज्याचे जसे म्हणून घेतात ना, या धरतीचे जसे म्हणून घेतात राजा, तसा एकदा हरीचा दास म्हणून घ्या. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे. याला म्हणतात हरी भजनी हे धवळीले. आणि परिणाम काय झाला हो? चुकविला लाग कळी काळाचा लाग कसा चुकवला उत्तरार्धात मी सांगेन. मग महाराज हे करत असताना तुम्हाला संसार आडवा नाही आला का? तुकाराम महाराज म्हणले तर पण त्या संसाराच्या नावावर मी भोपळा घातला. अभंगाचं पहिलं झालं. संसाराच्या नावे घालोणी, संसाराच्या नावे घालोणी आशू, नावे घालोणी आशू, संसाराच्या नावे घालोणी आशू. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनी जवळीले जग, हरी भजनी जवळीले जग. वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनी जवळीले जग, हरी भजनी जवळीले. टाळी वाजवा, भजन करा. हार घालायला उठा पंक्तीवाले. चला 2-4 जण चला. दुपारच्या पंक्तीवाले चला 2-4 जण. उठा 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 लवकर. काही पलीकडून व्हा, काही पलीकडून व्हा.
थोडा थोडा अर्थ सांगतोय. लयच घड्याळ पुढं पळालंय हो. आता अडचणच झाली जरा. आपण हा फुलं टाकलेलं सांगू तसं काय नाही हो. काय आपलं पानाला पान लागायचं काम नाही. गुरुची कृपा आहे आपलं. विठाल विठाल. फुलं वाटायला 2-4 जण पुढे. अगदी शांततेत 12 वाजले की मला हात वर करा. आपण फुलं टाकून घेऊ. अभंगाचा मथितार्थ समजून घेऊ. आजच्या निमित्ताचा प्रासंगिक काय प्रसंग घडला ते सांगून घेऊन अगदी 12:15च्या आत थांबून घेऊ. मी चालू देऊ का आपलं? चलू काय कुठपर्यंत आलंय आपलं? हा इथं आलं. या असे श्रोते पाहिजे. तात्पर्य पकडतव्य तसं झालं. ऐका काय साधना केली. संसार तुम्हाला आडवा नाही आला का? तुकोबर आहे म्हणतात नाही. कारण त्या संसाराच्या नावावर भोपळा घातलाय. मुळात संसार म्हणजे काय हो कळतच नाही आम्हाला. संसार म्हणजे काय? संसार कशाला म्हणतात तुम्ही? बायको मुलं शेती वाडी बंगला हा संसार नाही हो. लोक म्हणतात मग आम्हाला हे दृश्य तो दिसतोय तो संसार आहे. लौकिक संसार आहे. खरा संसार सांगू तुम्हाला. ज्ञानोबा हे जाणते माणसं आहे म्हणून मला हे बोलावंच लागेल. ज्ञानोबा सांगतात जन्माला येणं आणि मरणं हा पण संसार नाही. अजून पुढे जायचे. उपजणे आणि निमणे हेची साचची जे का मानणे तो जीव लोकू मी म्हणे संसार. पुन्हा बोलतो जन्माला येणं आणि मरण संसार नाही. जन्माला येणं आणि मरणं हेच खरं मानणं हा संसार. आणि याच्या नावावर मी काय घातलाय? शून्य घातलाय. एक अर्थ. अजून दुसरा अर्थ सांगतो. दुसरा अर्थ सांगत असताना शून्य म्हणजे शून्य कुणाला किंमत असते? लोक नाही म्हणत का नाही नाही त्या माणसाला नका बोलू त्यांना काही शून्य किंमत आहे. म्हणजे गाडी मोल तृणवत त्याला जीवन आहे तुच्छ. तसं जे लोक संसाराला व्हॅल्यू देतात ना लोक म्हणतात नाही नाही आधी ते सगळं करून मग देव करू. याचा अर्थ आम्ही प्रधान संसाराला मानलंय आणि देवाला परमार्थाला गौण मानलंय. संतात आणि आपल्यात फरक एवढाच आहे. संतांनी प्राधान्य संसाराला न देता देवाकाला दिलंय भक्तीला दिलंय आणि संसाराला शून्यत्व दिलंय. वस्तू प्राप्त होणं महत्वाचं नाही. वस्तूचं ज्ञान असणं गरजेचं आहे. हे फार महत्वाचं आहे बरं. संसाराला शून्य किंमत दिली म्हणजे काय की हे जे इंद्रिय आहे डोळा असेल कान असेल नाक असेल मन असेल ज्या मनाच्या पटलावर जो संसार आरूढ झालाय ना आमचा ते मनच मी देवाला दिलंय. संसाराला बाकीची किंमतच राहिली नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मनच देवाला देऊन टाकलं की हो ते आपले म्हणतात ना मन हे राम झाले. मन हे राम झाले. जेथ संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे. मनावर संसार आहे ना ते मनच मी कुठं दिलंय आता देवाला. मग त्या संसाराला काडी मोल किंमत राहिली. शांततेत होऊ द्या. शांततेत होऊ द्या. विक्षेप व्हायला लागला. पुढे तिसरा अर्थ सांगून जातो. संसाराला शून्य किंमत कशी दिली. संसाराती जो संसार आहे ना शून्य म्हणजे काहीच नाही. शाळेमध्ये बाळांनो पटकन सांगा शून्याला किती किंमत असते बरं? एकाला किंमत जास्त आहे का शून्याला? ऑनलाईन का ऑफलाईन आहे शाळा? म्हणजे शून्याला किंमत कमी असते काहीच नसते. ऐका शेवटचा अर्थ सांगून जातो. अध्यात्मामध्ये परब्रह्माला शून्य म्हटले. नभाचे शून्यत्व गिळवणी गुणत्रया ते नुरवुनी ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत. म्हणजे हा मला तुम्हाला जगत हा संसार दिसतोय तुम्हाला आता संसार न दिसता मी त्याच्यावर परब्रह्मच घातलंय. म्हणजे जिकडे तिकडे परमात्मा दिसायला लागलाय आम्हाला जो गवळणी सारखं. जिकडे तिकडे आम्हाला परमात्मा दिसायला लागलं. हा बोध व्यापक झाला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. संसाराच्या नावे घालून या शून्य किंमत दिली नाही संसाराला. आणि मग काय केलं हो साधू संतांनी जो भक्तीचा पुण्य धर्म आलाय ना आमच्यापर्यंत तोच आम्ही वाढता केलाय. वाढता हा पुण्य. आलेत का फुलं सगळ्याला? आलेत का? शेअर करा. बाकी वाटा नाही आता हे सांगावं लागेल. शेअर करा दुसऱ्याला. मला द्या बरं तिकडे महाराज मला द्या. आता बघा बरं हे बघा आत्ताची जी घडी आहे ना आत्ताची घडी ऐका आत्ताच्या घडीला
भगवान पंढरीनाथ वरून आलेत वैकुंठावून तुकोबरायला न्यायला. मी नाही सांगत, ही वाणी महाराजाची नाही बरं, ही निळोबरायांची. प्रयाण काळी देवे विना विमान, साक्षात देवच आले हो. सगळे देवदेवतांना आश्चर्य वाटलं. जे ब्रह्मज्ञानी लोक होते ना कपिल आदी, जे मुक्त लोक होते दत्तात्रयांसारखे. अजून सांगू तुम्हाला, दान देण्यामध्ये बळी, यज्ञ करण्यामध्ये इंद्र, तीर्थयात्रा करण्यामध्ये नारद, या सगळ्यांच्या तोंडाला लाळ यायला लागली. अहो तुकोबाराय, काय भक्ती केली तुम्ही. भक्ती भाग्य आम्ही साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. आणि तुकोबारायला घ्यायला स्वयं भगवान परमात्मा वैकुंठावून आले आणि परमात्म्यानं एक हात तुकोबारायला त्या विमानात बसण्याकरता दिला. आणि सगळ्यांच्या देखत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गुप्त झाले हो. काय ते प्रमाण, अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित गुप्त तू का, गुप्त तू का. सगळ्यांनी फुलं उधळ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता थोडा वेळ लक्ष द्या बरं. आता फक्त मी संगती देतो आणि थांबतो अगदी कमी वेळामध्ये. प्रसंग असा घडला, तुकोबरायांनी संसाराच्या नावावर शून्य घातलंय, भक्ती धर्मच वाढता केला. आता लक्ष द्या बरं. हरिभजनानं विश्व धवळले, कळीकाळ त्यांच्यावर काळ चालून येत नाही. प्रसंग काय झाला, तुकाराम महाराजांनी आपलं पूर्ण काम आयुष्यात जे करायचं होतं ते केलं. संत काम घेऊन येतात, काम आटोपलं की उभ्या पावले निघून जातात. आणि मग तुकोबरायांना परमात्म्याकडे जाण्याची इच्छा झाली. जसं ज्ञानोबराय म्हणतात, माझे जीवेची आवडी पंढरपुरा, देवा मला तुमच्या चरणाजवळ स्थान द्या, समाधीचं प्रकरण वाचा. तसं तुकोबराय देवाला म्हणायला लागले, देवा मला ह्या जगाचा विध्वंस पाहू वाटत नाही. पहा, त्या काळी महाराष्ट्रामध्ये 4 शाही सत्ता होती, मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि आदिलशाही. आणि त्यांनी समाजांची पिळवणूक करण्याचं काम केलं. आणि मग तुकोबाराय सांगतात, त्या लोकांच्या जाचाला पाहून माझं हृदय असं कणवय हो, कळवळून येतंय ना. मला देवा हे पाहवत नाही बरं का. पीडिता हे राष्ट्र न घडे यावरी न धरवे धीर, पीडिता हे राष्ट्र देखून जग. आणि मग तुकोबारायांनी देवाकडे पत्र पाठवलं, देवा मला न्यायला या गड्या, नाही पाहत हो. लोक आता कसं सांगू तुम्हाला, पांघरून धर्माचं घेतात आणि अधर्म करायला लागले. देवा पाप व्हायला लागले हो, मला नाही राहायचं या कलियुगामध्ये, मला वैकुंठाला घ्यायला या. मग ते पत्र पाठवलं, पत्राचं प्रकरण आहे. मग तुकोबारायांनी आपला निरोप पाठवला, पण कुणाकडे पाठवला माहितीये का, सनत कुमाराकडे. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा. सनत कुमाराला सांगितलं, तुम्ही देवाचे फार जवळचे. पांडुरंगाला माझा निरोप सांगा बरं. माझी सांगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा किंवा माझी सांगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा. तुकाराम महाराजांनी सनकादिकाकडे निरोप पाठवलाय. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलक वगैरे वगैरे. सनकादिक म्हटले ठीक आहे, आमचा निरोप पोहोचल, पण आमच्यापेक्षा देवाचे जे ड्रायव्हर आहेत ना ते फार जवळ असतात बरं. नेते मंडळीला फोन नाही करायचे, मग त्यांचे ते ड्रायव्हर हातात आले का ते जुळत आहे. महाराज मंडळीचं सुद्धा काही लोक ते ड्रायव्हरचे फोन नंबर घेतात, कुठपर्यंत आले त्यांना एक्झॅक्ट माहीत असते. मग देवाचं वाहन काय हो, गरुडाची पायी हेवी वेळो वेळा, हेवी वेळा वेळा, हेवी
ऐका, सनकादिकानं सांगितलं तुम्ही गरुडाकडे फाईल पाठवा. गरुडाचे पायी तुकाराम महाराजांनी विनंती केली, ठेवी वेळोवेळा डुई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. ऐका, गरुड म्हटले सगळं ठीक आहे, पण देवाचे पाय माझ्या हातात नाही बरं का. पाय लक्ष्मीच्या हाती तिसे यावे. कारण माणूस किती मोठा असलं का बाया माणसाचं ऐकतात असं म्हणतात बरं. तर मला नाही अनुभव त्याचा, पण तुमचा अनुभव असतो. आणि त्यातल्या 1,500 त्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागलेत ना, लय अवघड आहे महाराज. मला एक मेसेज आला, तो सांगू का परत? विनोदी आहे, सांगू दादा. तात्या म्हणले सांगू, तुम्ही ऐकलं असेल. वाक्य असं आहे की बायकोनं भांडे घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला. या वाक्यात भांडे कोणी घासले? वाक्य परत सांगतो, बायकोनं भांडे घासून झाल्यावर नवऱ्याला चहा दिला. या वाक्यात भांडे कोणी घासले? एक जण म्हणला किती सोपं आहे महाराज, बायको खेड्यातली असेल तर तिनंच घासली, ती जर का शहरातली असेल नोकरी करणारी असेल तर यांनी भांडे घासले, पोचा लावला आणि कपडे धुतले. हातात असतात ना. देव जरी असले, अहो ती माऊली रुसली होती म्हणून हा बाबा इथं आला ना. ते पण ते म्हणतात लोक रुक्मिणी रुसली. हा गडी कशासाठी आला? आज ते रुसवाच काढायला नाही येवल्याची तर पैठणी तरी बाय, नाही तर कुडूक मुडूक ते असतो ते स्त्री हट्ट. ते म्हणे गरुड म्हटले, सनकादिक म्हटले सगळं खरंय, पण देवाचे पाय लक्ष्मी चोपते बरं. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. मग ते लक्ष्मी आई साहेबाकडे फाईल पाठवा. मग लक्ष्मी आई साहेबाला विनंती केली तुकोबाराने, लक्ष्मी आई साहेब देवाला एकांतात तेवढं सांगा बरं, माझ्याकडे विसर नका पडू देऊ माझा. लक्ष्मी म्हटले सगळं खरं आहे देवा, माझ्या हातात देवाचे पाय आहे, पण देव ज्याच्यावर झोपले ते भगवान शेष आहे. तुका म्हणे शेषा, देव झोपलेत ना त्यांना जागे करा ना. जागे करा ऋषिकेशा. देवाला जागा करायचं ठरवलं आणि देवाला निरोप सांगितला. देवा तुकोबाराय अगदी आस लावून बसले तो, त्यांना भेटायला जाणार. मग देवानी निघाले महाराज, चतुर्भुज परमात्मा निघाले. कधी देऊला आलेत माहितीये का? दशमीच्या दिवशीच आले. फाल्गुन महिन्यातल्या दशमीला आले. देव येणार म्हणून तुकोबाराय सगळ्या वारकऱ्यांसहित लोटांगणी, जसे तुम्ही मारुती बाबा येणार होते सगळे मंडळी, मला मी ती व्हिडिओ मध्ये पाहिले, गेला की नाही हो समोर, तसं तुकोबाराय देव येणार म्हणून परमात्म्याच्या स्वागताला समोर गेले. परमात्मा चतुर्भुज परमात्मा आले. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी. परमात्मा आले, दशमीला आले. ज्या गावात देव आले विठ्ठलवाडी म्हणून त्या गावाचं नाव देव आले म्हणून नावच ठेवलंय विठ्ठलवाडी. अलीकडे देव आले, दशमीला देव आले. उत्सव सुरू झाला देहूचा. देहूचा उत्सव हा 8 दिवसाचा आहे बरं. नाथबाबाचा काला कधी असतो? षष्टीचा, अष्टमीलाच असतो ना महाराज. पंचमी, षष्टी, सप्तमी आणि अष्टमीला नाथबाबाचा काला. पंढरपूरचा काला कधी असतो बरं? पौर्णिमेला. आळंदीचा काला अमावस्येला असतो. तसं देहूचा उत्सव हा 8 दिवसाचा. देव आले दशमीला, उत्सव सुरू झाला. सगळे देव देवता तिथे येऊन बसले दो देहू गावामध्ये. दशमीला एकादश झाली. ऐका, त्या दशमीच्या दिवशी देव आले म्हणून त्या भागीरथी मातेनं, आता देव घरात आल्यानंतर काय ते म्हणतात ना, एखादा पाहुणा घरी आल्यानंतर तुकाराम महाराजांचं गोडा भंग रोज आमची भजनी मंडळी घोळून घोळून म्हणत असतात, पाहुणे घरासी आज आले ऋषिके. देव आल्यानंतर तुकाराम महाराजांची अवस्था कशी झाली? भागवतामध्ये ते सुलभा काकीची नव्हती झाली का? विदुराणी तिची अवस्था. काय करू देवा तुम्हाला उपचार? कोप मोडकी. देवा जेवायला काय देऊ? सूप देऊ का एखादं? मग काय दिलं हो? कन्या दिल्या ना. देवानं इतक्या कन्या खाल्ल्या महाराज आवडीनं, अगदी इथपर्यंत ओघळ आले होते. विदुर काकाची इथं कन्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर तुकोबारांच्या इथेच घालल्या. काय हा मादी रांदी येल्या कन्या. कन्या भक्षिल्यात एक प्रमाण आहे ना, भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या. देवानी कन्या खाल्ल्या. दशमीला आज असं म्हणतात त्या देहू गावातले लोक आहेत ना, त्या दिवशी फक्त कन्याच करतात. आपलं ते माऊलींचा सप्ताह आहेत ना, छोटे माऊलींचा, त्यांनी त्या दिवशी कन्याच केल्या होत्या. मग कन्या केल्या. दशमीला उत्सव सुरू झाला. कन्या केल्या. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, होळी ना महाराज. तुकाराम महाराजांना न्यायला देव आले. देहू गावातल्या लोकांना वाईट वाटायला लागलं. सण नाही केला देहू गावातल्या लोकांनी त्या दिवशी. वर्षाचा सण होता पण देहू गावातल्या लोकांनी नाही केला. पौर्णिमा झाली आणि दुसरा दिवस म्हणजे कालचा प्रतिपदा. हे माहित पाहिजे हो. आपल्या मुला लेकरांना सणवार सांगा बरं. तिथी महिना कोणता चालू आहे सांगा की.
मार्च सांगितलं मार्चच माऊलीने नाही मराठी महिना सांगितला माय ती म्हणते ना फाल्गुन हानशीन तिला आता समाधामाने सांग ऐका मुला लेकरांना माझी विनंती आपण नाही सांगणार कोण सांगणार हो तुम्ही तुमच्या मुलाला सांगायचं बाळांनो तिथीवर आपलं पंचांग चालतंय बरं कदा आपला महिना कधी हो तुका म्हणे नाही ठाव तिथं मीत यमाची निश्चिती कुळवाडी आजोबानं नातवाला घेऊन बसावं कॅलेंडर उघड बरं नुसतं कॅलेंडर गॅस टिपायला आणि दूध टिपायला नसतं तिथी मी टिपात जा आणि मग सांगायचं चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदूंचं नववर्ष सांगायचं असतं हे आणि मग प्रतिपदा झाली पौर्णिमा झाली प्रतिपदा भगवंतानं सगळ्या तीर्थाला बोलून घेतलंय बरं स्वर्गातले देवदेवता आले आणि तो दिवस उजाडला म्हणजे आजचा हा बीजेचा द्वितीया म्हणजे बीज बीज 3 असतात वर्षामध्ये एक तुकोबारायांची बीज एक गुरु गोरक्षनाथ आणि धर्मनाथांना उपदेश केला ती बीज धर्मनाथांची बीज आणि आमच्या भगिनी भावाला ओवळायला जातात लाडक्या भगिनी भाऊबीज जातात ना हा मग ती बीज आज बीजेचा दिवस आहे भगवंतानं स्वतःच्या हातानं तुकोबारायला नाहू घातला आंघोळ घातली इंद्रायणीमध्ये राही रखमिनी मातेनं स्वयंपाक केला उद्धवानं ताटल केलेत बरं आक्रूरानं वाढायलाय फार मोठं प्रकरण आहे ते आणि मग अगदी माध्यान्ह अगदी 10 वाजता 12चा टाइम आहे 10 वाजता तुकोबाराने कीर्तन केलंय आणि अभंग घेतला तुकोबाराने कोणता घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडवी आणि तुकोबाराने सगळ्या देवतांना आव्हान केलं बघा मी भक्ती एक साधन केलं आणि त्याच्या द्वारा मला परमात्मा न्यायला आलाय तीर्थ ब्राह्मण करणारे जे नारद आहे त्यांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटले तीर्थ ब्राह्मकासी आणि न आरस कडू स्वर्गवास करीन भोग कोणती साधना केली तुकोबाराने सांगितलंय हरिभजन केलंय हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग आणि अगदी आता कीर्तन संपायला आलंय आणि भगवान परमात्मा जो निरोप पाठवला होता ना स्वयं तो परमात्माच विमान घेऊन आला परमात्मा आले तुकोबारायला म्हटले देवा या ना तुकोबारायवरती तिथे एक वृक्ष आहे हो कोणता हो नांदुरकीचा वृक्ष आजही आमची अशी मान्यता आहे आळंदीचा ज्ञानोबारांचं प्रस्थान झालं कशाहून कळस हालतोय बरोबर आमचे तुकोबारांचं वैकुंठ गमन झालंय नांदुरकीचं झाड हालतंय हे विज्ञानाचं डोकं बंद पडलंय हो तिथं 12 वाजले बरोबर तुकोबारांना न्यायला परमात्मा आले स्वयं परमात्मा आले आणि तुकोबारायला हात दिला महाराज या ना वरती पण आता विमानात बसायला पायरीच नाही ना पायरी लागत ना इथं मी त्यांना म्हटलं बरं किशोर महाराज म्हटलं थोडंसं म्हाताऱ्या माणसाला इथे ते म्हणे पायरी करायची आणि मी एक सूचना पण केली बरं मी म्हटलो इथं फार सुंदर मंदिर केले माझी अशी इच्छा आहे बरं इथे अगदी दगडाचं असं सुंदर एका बाजूला तुळशी वृंदावन करा कुठंच नाही ते माझ्या तुकोबारायांच्या दारात असं आणि ते मिळतंय मी तुम्हाला पत्ता पण सांगतोय भान शिवरा म्हणून गावे नेवाशाला जाण्याच्या अगोदर हा मिळतंय आणा आणि मग आता पायरी देव आता तुकाराम महाराजाला विमानात बसायचंय पायरी नाही ना मग तुकाराम महाराजांनी लोकांना सांगितलं बघा मी जो संसाराच्या नावावर शून्य घातला भक्ती केली आणि भक्तीच्या द्वारा काय मिळालं माहितीये का तुकाराम महाराजांनी अशी गच्ची धरली काळाची जो काळ खातोय ना सगळ्याला तो काळ असा पाडला आणि त्याच्यावर पाय दिला तुकाराम महाराजांनी जग काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय जग काळ खाय आम्ही माता दिला आम्ही माता दिला आम्ही माता दिला बघा जो काळ सगळ्यांना ग्रासतोय ना त्या काळावर पाय दिला तुकोबारायांनी हे फक्त सामर्थ्य भक्तीनं होतंय बरं का हरिभजनी हे धवळीले जग सुखविला लाग मग एक जण म्हटला महाराज इतर साधन तुकाराम महाराज म्हणतात भक्ती सोडून इतर साधनाच्या मी मागे लागत नाही कोणाही न लगे साधनाचा पांग करणे केला त्याग देहबुद्धी आता माझं कशावरच मन राहिलं नाही मी एक म्हणलं महाराज आम्ही हरिभजन नाही केलं भक्ती नाही केली संसाराच्या नावावर शून्य नाही घातला तर तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे त्याला समाधानाने सुख भेटणार कळणारही नाही तो फक्त आयुष्यभर भवव्यथाच गाईल तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेणे तो भवव्यथा गाईल आणि अजून एक अर्थ
तुका म्हणे सुख समाधी हरिकथा गाईल तो भवव्यथा नेईल. किती सोपा. नाहीतर आपलं रडायचा कार्यक्रम चालूच आहे की नाही. मला म्हणायचं तुकाराम महाराजांनी भक्ती केली आणि आपलं जीवन जगात अशी क्रांती केली. हे तण आहे ना, ही क्रांती कुणालाच वैकुंठाला घेऊन नेता आली नाही. इथेच राहतं ते पार्थिव शरीर. पण माझ्या तुकोबाराने भक्ती केली. भक्तीच्या द्वारा हे शरीर घेऊन मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज एक विनंती बरं. आता 1-2 मिनिटं. आता तुमचा थोडा वेळ जास्त घेतलाय. मस्त अगदी प्रेमानं हे गायक मंडळी सुंदर तुकोबारायांचं भजन करतील. मोकळ्या मनाने अगदी ध्यान करायचंय. आपण जिथं बसलोय ते देऊच आहे. आपण तुकोबारायांचं स्मरण करायचं. वाचेर नाम घ्यायचं. बोला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम बोला बोला. देव तुकाराम देव तुकाराम हरी हरी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम टाळी हातभर करा पुरुष बांधव. तुकाराम बोला बोला बोला. बोला बोला. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हा, हा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम